दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हे केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय आहे. तरुणाईला अंमली पदार्थांच्या वेख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे आणि भावी पिढी सुरक्षित ठेवणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सांगलीकर नागरिकाने एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया आणि अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया हा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सकाळी 8:30 वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेत भर पावसात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, विशाल नरवाडे, आयुक्त संचिता महापात्र, अपर अधीक्षक कल्पना बारोकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली त्यावेळी पावसाने हजेरी लावली. भर पावसात पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत पदयात्रेत सहभाग घेतला. चिंब होत त्यांनी सांगतेवेळी भाषण दिलं. पालकमंत्र्यांच्या या पुढाकाराचे साऱ्यांनीच कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्यांची आपुलकीने काळजीही त्यावेळी घेण्यात आली. कल्पद्रुम मैदान ते पोलीस मुख्यालय या मार्गाने काढण्यात आलेली पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. पदयात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी, युवक युवती, महिला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत एक ताकद म्हणून उभी राहत असताना या भारताला छिन्न विच्छिन्न करण्यासाठी या देशाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहणारा प्रत्येक माणूस मी माझ्या भाषेचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, पण पहिल्यांदा भारतीय असं म्हणण्याची जी 142 कोटी जनतेची मानसिकता आहे त्याला भारत एक नाही आहे. भारत वेगवेगळ्या भूभागांचा मिळून झालेला देश आहे अशी थिअरी मांडणाऱ्यांनी आतंकवाद ह्या देशामध्ये वाढवून पाहिला. पण आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थांना पाठबळ उभं करून वेळप्रसंगी आपल्या बजेटचा काही भाग सुरक्षा व्यवस्थेवर वळवून या आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं. जवळजवळ 2012 ते 2026 या 12 वर्षामध्ये पहलगामसारख्या काही घटना घडल्या की नाही घडल्या, पण शेवटी सुरक्षा व्यवस्थेमध्ये डोळ्यात तेल घालून काम करत असताना सुद्धा एखादी अशी गोष्ट मिस होते, व्हायलाच नको होती, पण त्याचं आधीच्या तुलनेमध्ये प्रमाण 0 झालं आणि त्याचं श्रेय माननीय पंतप्रधानांना जसं जातं तसं आपल्या सर्व देशवासियांना जातं. दुसरं आक्रमण ह्या देशावरचा आहे नक्षलवाद. हा नक्षलवाद पूर्ण मोडून काढण्याचं काम ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहानी केलं. काश्मीरच्या लाल किल्ल्यामध्ये, काश्मीरच्या लाल चौकामध्ये कधीही तिरंगा फडकत नव्हता, तिथे आता डौलाने तिरंगा फडकायला लागला. तसं सगळ्यात नक्षलवाद्यांचं सेंटर म्हणजे नक्षलवादी सुरुवात झाली बंगालमध्ये, पण त्याचं वाढ झाली, ते स्ट्रेंथन झाले, मजबूत झाले बस्तरमध्ये, मध्य प्रदेश, पूर्वीच्या मध्य प्रदेशमधल्या बस्तरमध्ये. त्या बस्तरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 92 गावामध्ये तिरंगा फडकला. आता तिसरा जो प्रयत्न आहे तो सोपा आहे ना, आपल्या तरुणांना नशेची सवय लावून टाकणं आणि त्यांना करिअरपासून देश, समाज, आईवडील, देवधर्म सगळ्यापासून तोडणं. तर त्या नशेचं कंबरडं मोडणं, त्या नशेचा वाढता प्रभाव संपवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून गेले 2 वर्ष एक मोठा साठा विट्याच्या एका बंद कारखान्यात सापडल्यानंतर सगळा जिल्हा खडबडून जागा झाला. गेल्या 2 वर्षामध्ये इतके साठे सापडत आहेत. 2 दिवसापूर्वी 300 किलो गांजा जप्त केला. असं प्रबोधन, शिक्षा आणि ट्रीटमेंट ह्या 3 सूत्रीवर आपण चाललो आहे. प्रबोधनाचा भाग आज होता. हजारो शालेय कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आज नशा विरोधी रॅलीमध्ये सहभागी झाले. मी पण ह्याला इतकं महत्त्व दिलं आहे की आज मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारच्या ऐवजी सोमवारी लागली. मी अतिशय नम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आणि मी इथे पोहोचलो. याचं कारण हे महत्त्वाचं आहे. काही केलं याचं कंबरडं मोडायला लागेल. आणि आज सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी दाखवून दिलं की आम्ही हे सहन करणार नाही. खूप चांगल्या रीतीने झालं. ज्या जिल्ह्यातल्या शाळा, कॉलेज, नागरिक, संस्था अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मी एक घोषणा आज केली की CSRच्या माध्यमातून शाळांमध्ये 5 प्रकारची ॲक्टिव्हिटी करायला 10 शाळांचं एक क्लस्टर करून आम्ही शिक्षक द्यायला तयार आहोत, ज्याच्यामध्ये खेळ आहे,
ज्याच्यामध्ये गाणं आहे, ज्याच्यामध्ये डान्स आहे, ज्याच्यामध्ये अभिनय आहे, ज्याच्यामध्ये लाठीकाठी आहे. या सगळ्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर मुलं जी रिकामी राहतात आणि मग ती मोबाईलशी खेळत बसतात. रिकामं मन हे भूत व्यापतं, तसं ते व्यसनाधीन होतात. आणि त्यामुळे मी एक अशी घोषणा केली आहे. दुसरं, पौष्टिक खाण्याशिवाय आज जी 10वीला आलेल्या मुलांच्या सुद्धा तब्येती ज्या प्रकारच्या आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला मी आग्रह धरणार आहे की जिल्हा परिषदेमध्ये ही प्रोव्हिजन आहे. मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या तृणधान्याचे पदार्थ हे आपण शाळांमध्ये द्यायला सुरुवात करूया. सगळ्यांचे आभार. मुख्यमंत्री महोदयांना या सगळ्या संकटाची इतकी जाणीव आहे. या आठवड्यात किमान 4 ठिकाणी अशा प्रकारच्या नशाविरोधी रॅलीत ते सहभागी झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी असं सांगितलं आहे की मी बाकी काही सहन करेन, म्हणजे बाकी काही सहन करेन म्हणजे समजा कुठेतरी बेशिस्त वगैरे, पण मी नशा ही तुम्ही एंटरटेन करणं, ती विकणाऱ्यांना तुम्ही संरक्षण देणं, हे मी बिलकुल सहन करणार नाही. त्यामुळे कुठलाच गुन्हा मी सहन करणार नाही. पण सगळ्यांनी मिळून नशाविरोधी एक युद्ध आहे असं म्हणून उतरलं पाहिजे, असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं. शाळा कॉलेजेसना सांगितलं की मोठ्या प्रमाणावर ह्याचं प्रबोधन आपण केलं पाहिजे. फूड अँड ड्रग्ज याबाबतीत महोदयांनी त्यांनी ज्या धडक मोहिमा चालू केल्या आहेत त्याला सपोर्टच केला आहे आणि त्यांना असं म्हटलं आहे की गो हेड, आप आगे चलो, हम आपके साथ है. बस.